नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर खूप दिवसांनी आज आपण भेटलेलो आहोत। तर आज आपण बनवित आहे शाबूचे वडे। तर हा शाबू भिजत घातलेला मी रात्री, तर हा भिजवून मी बघा कसा मोकळा मोकळा केलेला आहे। तर अशा पद्धतीने हा शाबू भिजत घातलेला होता। त्यानंतर हे शेंगदाणे आहेत, हे मी भाजून घेतलेले आहेत। हा मिरच्या आहेत, या मिरच्या आपण मिक्सरमध्ये आता बारीक करणार आहोत। तशाच पद्धतीने आपण हे शेंगदाणा आहे त्याचे पण बारीक करणार आहोत। ज्याला मोठे हवे असेल त्याने मोठे कूट करा, ज्याला बारीक करायचे असेल त्याने बारीक करा। मी तर बारीकच केले होते। त्यानंतर हे 6 आहेत ते बटाटे आहेत, मी उकडून घेतलेले आहेत आणि हे किसून घेत आहे। साबुदाण्यामध्ये हे मी आता बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकणार आहे। त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे ते मी टाकत आहे। त्यानंतर हे मिरच्या आपण बारीक केलेली आहे, ते म्हणजे आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। तर मी हे 2 चम्मच टाकलेला आहे। त्यानंतर हे मी मीठ टाकलेलं आहे, मीठ चवीप्रमाणे टाकायचं। त्यानंतर हे बघू शकता आपण हे एकत्र करायचं आहे। एकजीव जसं की आपण पीठ मळतो त्या पद्धतीने एकजीव मी केलेला आहे। आणि अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही की असं आपण हातावरती घ्यायचं, गोल गोल करायचे आणि जशी तुम्हाला साईज हवी असेल मोठे बारीक तसं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर मी बघा जास्त मोठे पण नाहीत जास्त छोटे पण नाहीत, मिडियमच केलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी आता शाबूचे वडे तयार केलेले आहेत। तर चला आपण आता बघू। आता हे तेल मी ठेवलेलं आहे तापत। तर आता तेल मीडियम साईजवर मी तापत ठेवलेलं होतं, ते बघू शकता तापलेलं आहे। जास्त प्रमाणात पण तुम्ही तेल तापवायचं नाही आहे, मीडियम हाईटवरच तापवायचं आहे आपल्याला तेल। त्यानंतर अशा पद्धतीने 1 नव्हे तर 2 नव्हे तर 4 वडे मी एकसाथ टाकलेले आहेत। तर बघू शकता एकदम ब्राऊन असा कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे जास्त 5 ते 6 मिनिट गेलेले आहेत मला तळण्यासाठी, कारण जास्त फास्ट गॅसवरती करायचं नाही आहे। त्याच्यानंतर काय होईल, बाहेरून तळले जातील आतून कच्चे राहतील। मीडियम हीटवरच करायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने, जेणेकरून ते आतून आणि बाहेरून सुद्धा आपले एकदम क्रिस्पी झाले पाहिजे। तर अशा पद्धतीने ही आपली आजची आहे आषाढी एकादशीची थाळी। तर बघू शकता तर कशी वाटली सगळ्यांना, खूप दिवसाने आपण भेटलेले आहोत। तर चला, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू